नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये सगळ्यात पहिली बातमी अत्यंत महत्त्वाची आपण पाहतोय. बीड सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार असा खळबळजनक दावा करुणा मुंडेंनी केलेला आहे. फेसबुक पोस्टवरून करुणा मुंडेंनी हा दावा केलेला आहे. करुणा मुंडेंच्या या फेसबुक पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं होणार आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आलेत. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय. कराड निकटवर्ती असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती. आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांनी कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचाही आरोप केला होता आणि त्यामुळेच आता धनंजय मुंडेंवरती राजीनाम्यासाठी दबाव टाकला जातोय. विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत. अशात उद्या त्यांचा राजीनामा होणार का पाहावं लागेल. तर बीड सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड आहे. सीआयडीचा आरोप सीआयडीने केलेला आहे. कराड निकटवर्ती असल्याची धनंजय मुंडेंनी आधीच कबुली दिलेली आहे. कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचा विरोधक आरोप करतायत. तर कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नसल्याचं पंकजा मुंडेंनीच विधान केलं होतं. कराड मुंडेंच्या व्यावसायिक संबंधांचे पुरावेही अंजली दमानिया यांनी सादर केले होते. यानंतरची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा मुद्दा गाजेल अशी शक्यता आता वर्तवली जाते. राज्यातील एसटीच्या एकाही आकारात स्थानकात लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा रक्षक नाही असं धक्कादायक वास्तव साम टीव्हीनं समोर आणलंय. दररोज सरासरी 20 लाख महिला लालपरीतून प्रवास करतात आणि त्यातून सरकारकडून महामंडळाला वार्षिक 3,000 कोटी रुपये मिळतात. पण तरीही सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचं साम टीव्हीच्या रिपोर्टमधून समोर आलंय. म्हणून आता या मुद्द्यावरती विरोधक आक्रमक होण्याचीही शक्यता आहे. एकूण आगार आहेत 251 तर एकूण विभाग आहेत 31. बसगाड्यांची संख्या 14,000च्या घरात जाते. दररोजच्या महिला प्रवासी आहेत सरासरी 20 लाख. तर एकूण सुरक्षा रक्षक आहेत केवळ 2,690. आणि धक्कादायक म्हणजे यात एकही महिला सुरक्षा रक्षक नाहीये. तर शिवशाही बलात्कार प्रकरणी मोठी घडामोड समोर येते. घटनेनंतर पीडित तरुणीनं एका व्यक्तीला आपबीती सांगण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. दरम्यान ती व्यक्ती एसटीचा एक कंडक्टर असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. या पोलिसांनी या कंडक्टरचा जबाब नोंदवला असून आता महत्त्वाचा पुरावा हाती लागण्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय अनेक नवनवीन खुलासे या प्रकरणात होत आहेत. अशातच आता घडलेली संपूर्ण आपबीती एका बस कंडक्टरला त्या पीडित तरुणीनं सांगण्याचा प्रयत्न केला होता असं कळतंय आणि याच बस कंडक्टरचा जबाब आता नोंदवला जाणार असंही समजतंय. यानंतरची बातमी आहे बीएमसी मधील भरती परीक्षेतील घोटाळ्याच्या आरोपाची. बीएमसीच्या गट अ खात्यामध्ये नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप आता 500हून अधिक अभियंत्यांनी केलेला आहे. परीक्षेत कोणते प्रश्न येणार या संदर्भातील माहिती पुरवल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या घोटाळ्याच्या चौकशीची मागणीही करण्यात आलेली आहे.
चौकशी होईपर्यंत परीक्षेचा निकाल लावू नये अशी मागणीही करण्यात आली आहे। ही परीक्षा पालिकेनं IBPS या संस्थेमार्फत घेतली आहे। ईमेल आहे IBS कंपनी आणि सिटी इंजिनियर येणारा की अभ्यासक्रम काय काय येऊ शकतं, संभाव्य प्रश्न कुठल्या कुठल्या टॉपिकवर येऊ शकतात, असं एक ईमेल तो लीक झालेला आहे आणि त्याची प्रत मी तुम्हाला इकडे आहे माझ्याकडे, ती दाखवली तुम्हाला। त्यामुळं या परीक्षा त्या घेतल्या गेल्या त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जोपर्यंत सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येऊ नये। त्याच आपण पाहिलं की BMCच्या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं कळतंय। 500हून अधिक अभियंत्यांनी तक्रार केलेली आहे की परीक्षेत नेमकं कोणते प्रश्न येणार या संदर्भातील माहिती पुरवल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय। तर राजकीय गोटातून अत्यंत मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। उद्या मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा होईल असा दावा करण्यात आलेला आहे। बीड सरपंच हत्ये प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणारच असा खळबळजनक दावा करुणा मुंडेंनी केलेला आहे। फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडेंनी हा मोठा दावा केलेला आहे। करुणा मुंडेंच्या या फेसबुक पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि अशात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार आहे का हेही पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। तर करुणा मुंडेशी बातचीत केली आहे सामच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे, त्या पोस्ट संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया। मुंडे काय सांगाल, आपण एक फेसबुक पोस्ट केली होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात, नेमकं काय माहिती या संदर्भात, कधी राजीनामा होईल? मुझे आतमध्ये मंत्रालयाकडून माहिती मिळाली आहे, माझे असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की त्यांचा राजीनामा 2 दिवस अगोदर घेतला गेलेला आहे आणि उद्या जे 3 तारीख आहे अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या अगोदर राजीनामाची घोषणा करणार आहे अजितदादा। नेमकं आता ही माहिती कशी मिळाली आपल्याला, म्हणजे कोणी अजितदादांकडून माहिती मिळाली की भाजपाच्या नेत्यांकडून माहिती मिळाली, कोणाकडून माहिती? अजितदादा आहे, कोणीतरी आहे, माझे सूत्र जे आहे मंत्रालयामध्ये त्यांच्याकडून मला माहिती मिळाली आहे, क्योंकि मी अंशनच्या पण 3 तारखेपासून अंशनच्या पण लेटर देणार होती, त्याच्यासाठी त्यांनी मला सांगितलं तुम्ही देऊ नका, त्यांच्या अगोदर राजीनामा झालेला आहे 2 दिवस अगोदर आणि तो देत नाही होता, पण अजितदादांनी राजीनामा घेतलेला आहे त्यांच्या। नैतिकतेच्या मुद्द्यावरती आतापर्यंत खरं तर राजीनामा व्हायला पाहिजे होतं, जनरेटा वाढला होता, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र निर्माण केलं होतं आणि यानंतर कुठेतरी आता जी तुम्हाला माहिती मिळाली त्यानुसार राजीनामा होतोय, तर काय वाटतं, खरंच राजीनामा होईल की फक्त तुमचं अनशन थांबवण्यासाठी आपण? मला तर असं वाटत नाही, क्योंकि अनशन किती दिवस थांबू शकतात ना, 1 दिवस 2 दिवस 5 दिवस, पण मी तो इकडे आहे, कुठे जाणार नाही, तो 5 दिवस नंतर मी बसू शकते अनशनवर, पण राजीनामा घेतला पाहिजे आणि नैतिकताच्या आधारावर तो हे राजीनामा होऊ शकत नाही, क्योंकि जे समोरचा व्यक्ती आहे धनंजय मुंडे त्याच्यामध्ये नैतिकता आहेच नाही। जरी नैतिकता होती तो आज इतका मोठा घालणारा कृत्य नाही होता आणि आज जे जे घडलेलं आहे ते नाही होता। वाल्मिक कराडवरती देखील आता चार्जशीट दाखल झाली, त्याला मुख्य आरोपी म्हणून देखील आता हे केलेलं, मात्र यानंतर कुठेतरी हा दबाव वाढलाय? नाही, चार्जशीट दाखल झालेली आहे आणि जसं की आपण बघू शकतात की देवेंद्र फडणवीस जे आमचे CM आहे आज महाराष्ट्राचे, ते खूप चांगली पद्धतीने जे महाराष्ट्रामध्ये गुंडशाही आहे ते संपवण्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। आता पण पुण्यामध्ये एक मोठे गँगस्टरला मुक्कामध्ये जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि आज वाल्मिक कराडला पण हे चोक्षीमध्ये अगोदर तुम्हाला माहिती आहे की फक्त काय सांगत होते, खंडणीमध्ये फक्त नाव होता, पण आज 302 मध्ये फर्स्ट जे कल्प्रेट आहे, पहिला आरोपी वाल्मिक कराडला सांगितलं गेलेला आहे SIT चोक्षीमध्ये। SITच्या CBIच्या मी खूप खूप आभार मानते, देवेंद्र भाऊचा मी खूप खूप आभार मानते, महाराष्ट्राची जनताच्या खूप खूप आभार मानते, जे खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरला आणि आज ये महाराष्ट्राला न्याय मिळाला। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जनताचा मुद्दा झालेला आहे, आता आज कोणा व्यक्तीचा राहिलेला नाही आहे, जनताचा मुद्दा झालेला आहे। धन्यवाद।
ह्या होत्या करुणा मुंडे. खरं तर नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे होता, मात्र त्यांच्याकडे नैतिकता नाही आहे आणि आता कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते महाराष्ट्रातील गुंडगिरी संपवण्याचं काम हाती घेतल्याचं करुणा मुंडे यांनी आता सांगितलं आहे. या ठिकाणी तर देवेंद्र फडणवीस यांची तारीफ करताना देखील पाहायला मिळेल. कॅमेरा पर्सन महेंद्र समी, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आणि यानंतर इतरही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. मुंबईत आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होती आहे आणि या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरकारला घेण्याची पुढची रणनीती ठरवली जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आलंय. विरोधक मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावरती बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कुकाटे यांचा मुद्दा तापण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. रायगडच्या पालकमंत्री पदावरचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी सोडलेला दिसत नाहीये. काल गोगावलेंनी महाडचं ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली. यावेळी वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केला. विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आमदार भास्कर जाधवांना दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. पक्षाची पडझड रोखण्यासाठी ठाकरे गट कोकणाला चुकत माप देणार असल्याचंही आता बोललं जात आहे. ड्रग्ज संदर्भात सरकार झिरो टॉलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. तर ड्रग्जच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाणार आहे असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिला आहे. प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झालाय. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देताना कोरटकरनं छत्रपती संभाजीराजांबद्दल वादग्रस्त विधान केलंय आणि त्याच प्रकरणी 3 ठिकाणी गुन्हे दाखल झालेत. मात्र सध्या कोरटकरला अंतरिम जामीन मिळालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर याचं पहिलं नाव अब्दुल कोरटकर असेल अशी टीका मंत्री नितेश राणेंनी केली आहे. इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर कोणत्या बिळात लपलाय त्याला सापडून काढू असंही राणे म्हणाले. दापोलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटातील 9 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झालाय. शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदमांच्या उपस्थितीमध्ये दापोलीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला. कोल्हापुरातल्या एकूण 5 मतदारसंघांतून शक्तीपीठ महामार्ग जातो, मात्र त्यातल्या 4 आमदारांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशीच माहिती आता सतेज पाटलांनी दिली आहे. तर आमचा विरोध केवळ कोल्हापूरसाठी नसून हा मार्गच होऊ नये असा आमचा लढा आहे असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार आहे. 2 मार्चला परभणीसह राज्यभरातून आंबेडकरी जनता मुंबईकडे रवाना होणार आहे. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईत आंदोलन होणार आहे. देशांतर्गत प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय. IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय. हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य होणार आहे. या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास केवळ 30 मिनिटांमध्ये करणं शक्य होईल. स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार आहे. DNA चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत. लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय.
दत्ता गाडेवरती करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपावरती गाडे कुटुंबियांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. पीडितेच्या दत्ता गाडेच्या सहमतीनं त्यांचे संबंध झाल्याचा दावा दत्ताच्या पत्नीनं केलाय. तिने आरडाओरड का केली नाही असा सवालही गाडे कुटुंबियांनी उपस्थित केलाय. बातम्यांचा आढावा पुढेही असाच सुरू आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक. साम हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्या सोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.